नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, काल अर्जाची भरण्याची तारीख ही शेवटची होती. काल अर्ज भरून झालेले आहेत आणि आता महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी बघायला मिळते. काही ठिकाणी अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. तर बघूयात कुठली कुठली ती विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये बंडखोरी झाली आहे. बीड विधानसभा मतदारसंघ, योगेश क्षीरसागर अजित पवारांचे उमेदवार आहेत. या ठिकाणी अनिल जगताप यांनी शिंदेंचे उमेदवार असल्यामुळे बंडखोरी केली आहे. तर सरोज आहिरे देवळालीमधनं अजितदादांच्या उमेदवार आहेत. तर या ठिकाणी राजश्री आहिरराव शिंदेंच्या उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. दिंडोरी विधानसभा, नरहरी झिरवळ अजितदादांचे उमेदवार आहेत. तर धनराज महाले एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांनी या ठिकाणी बंडखोरी केली आहे. तर वाई विधानसभा मतदारसंघ, मकरंद पाटील अजितदादांचे उमेदवार आहेत. तर या ठिकाणी पुरुषोत्तम जाधव हे शिंदेंचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ, सणा मलिक अजितदादांच्या उमेदवार आहेत. तर अविनाश राणे शिंदेंचे उमेदवार यांनी या ठिकाणी बंडखोरी केली आहे. अतुल बेणके जुन्नर विधानसभा मतदारसंघामधनं अजितदादांचे उमेदवार आहेत. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शरद सोनवणे यांनी बंडखोरी केली आहे. येवल्यामधनं छगन भुजबळ अजितदादांचे उमेदवार आहेत. तर या ठिकाणी कांदे यांच्या पत्नी यांनी देखील अर्ज भरला. या ठिकाणी शिंदेंचे उमेदवार कांदे यांच्या पत्नी यांची बंडखोरी समोर येते येवल्यामधनं. तर राजेश विटेकर अजितदादांचे उमेदवार आहेत. या ठिकाणी सईद खान यांनी शिंदेंचे उमेदवार बंडखोरी केली आहे. आळंदी विधानसभा मतदारसंघामधनं दिलीप मोहिते अजितदादांचे उमेदवार आहेत. या ठिकाणी अक्षय जाधव शिंदेंचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघ, अनुराधा चव्हाण ह्या भाजपच्या उमेदवार आहेत. या ठिकाणी रमेश पवार शिंदेंचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. तर देवेंद्र कोठे सोलापूर मध्यमधनं भाजपचे उमेदवार आहेत. या ठिकाणी मनीष काळजे शिंदेंचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. कल्याण पूर्वमधनं सुलभा गायकवाड हे भाजपचे उमेदवार आहेत. या ठिकाणी महेश गायकवाड शिंदेंचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. तर हरिश्चंद्र भोये भाजपचे उमेदवार आहेत. या ठिकाणी प्रकाश निकम हे शिंदेंचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. तर ऐरोलीमधनं गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार आहेत. या ठिकाणी विजय चौगुले यांनी बंडाचं निशाण उघडलं आहे. तर बेलापूरमधनं मंदा म्हात्रे भाजपच्या उमेदवार आहेत. बेलापूरमधनं विजय नाहाटा शिंदेंचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. कळवण अजितदादांचे उमेदवार नितीन पवार या ठिकाणी आहेत. या ठिकाणी रमेश थोरात भाजपचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. तर भाजपचे उमेदवार हे कमी प्रमाणात आहेत. तर अजितदादांच्या उमेदवारांच्या विरोधात देखील भाजपच्या उमेदवारांची बंडखोरी आहे. जुन्नरमधनं अतुल बेणके अजितदादांचे उमेदवार आहेत. तर आशा बुचके यांनी बंडखोरी केली आहे, भाजपच्या उमेदवार आहेत. सुनील शेळके अजितदादांचे उमेदवार आहेत. मावळमधनं बाळा भेगडे भाजपचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. राजेश विटेकर पाथरीमधनं अजितदादांचे उमेदवार आहेत. तर भाजपचे उमेदवार रंगनाथ सोळंके यांनी या ठिकाणी बंडखोरी केली आहे. दौलत दरोडा अजितदादांचे उमेदवार आहेत. शहापूरमधनं रंजना उगाडा यांनी बंडखोरी केली आहे, भाजपच्या उमेदवार आहेत त्या. अमरावतीमधनं सुलभा खोडके अजितदादांच्या उमेदवार आहेत. तर जगदीश गुप्ता भाजपचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. वसमतमधनं राजू नवघरे हे अजितदादांचे उमेदवार आहेत. तिथे मिलिंद एबनला यांनी भाजपचे उमेदवार बंडखोरी केली आहे. तर आहेरी धर्मराव बाबा आत्राम अजितदादांचे उमेदवार आहेत. तर अंबरीश आत्राम भाजपचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. अनिल पाटील अजितदादांचे उमेदवार आहेत. तर शिरीष चौधरी भाजपचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे. हिकमत उढान शिंदेंचे उमेदवार आहेत. घनसावंगीमधनं भाजपचे उमेदवार सतीश घाटगे यांनी या ठिकाणाहून बंडखोरी केली आहे. महेंद्र थोरवे कर्जतमधनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. या ठिकाणी भाजपच्या किरण ठाकरे यांनी बंडखोरी केली आहे. अब्दुल सत्तार शिंदेंचे उमेदवार आहेत. सिल्लोड विधानसभेमधनं सुनील मिरकर यांनी बंडखोरी केल्याचं सांगितलं जात आहे, पण आतली माहिती अशी आहे की सुनील मिरकर यांनी फॉर्मच भरलेला नाही आहे. तर दीपक केसरकर हे शिंदेंचे उमेदवार आहेत. या ठिकाणी विशाल परब भाजपचे उमेदवार यांनी बंडखोरी केल्याचं समोर येत आहे. विलास भुमरे पैठणमधनं शिंदेंचे उमेदवार आहेत. या ठिकाणी भाजपचे सुनील शिंदे यांनी बंडखोरी केल्याचं समजत आहे. जालन्यामधनं अर्जुन खोतकर हे शिंदेंचे उमेदवार आहे. शिवसेनेचे भास्कर दानवे यांनी भाजपचे उमेदवार बंडखोरी केली आहे जालन्यामधनं, असं समोर येत आहे. मेहकरमधनं संजय रायमुलकर शिंदेंचे उमेदवार आहेत. या ठिकाणी भाजपच्या प्रकाश गवई यांनी बंडखोरी केल्याचं समोर येत आहे. माजीवाडामधनं प्रताप सरनाईक शिंदेंचे उमेदवार आहेत. भाजपचे हसमुख गहलोत यांनी बंडखोरी केल्याचं सांगितलं जात आहे.
पाचोऱ्यामधनं किशोर पाटील शिंदेचे उमेदवार आहेत, तर अमोल शिंदे पाचोऱ्यामधनं भाजपचे उमेदवार यांनी बंडखोरी केल्याचं समोर येत आहे. बुलढाण्यातनं संजय गायकवाड शिंदेचे उमेदवार आहेत, तर विजयराज शिंदे यांनी बंडखोरी केल्याचं समोर येत आहे. तर म्हणजे अशा पद्धतीनं ही बंडखोरी आहे. तर साधारणतः 36 उमेदवार हे अधिकृत आहेत युतीचे आणि त्यांच्या विरोधात बंडखोरी झाल्याचं बघायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाची बंडखोरी ही पैठण विधानसभा मतदारसंघामधनं आहे. विलास भुमरे यांच्या विरोधात भाजपचे सुनील शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. जालन्यातून अर्जुन खोतकरांच्या विरोधात भास्कर दानवेंनी केली आहे. सिल्लोडमधनं देखील सुनील मिरकरांचं नाव समोर येतं आहे, परंतु सुनील मिरकरांनी अर्जच भरलेला नाही असं देखील सांगितलं जातं आहे. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट अशी आहे की हिकमत उढाण यांनी सेनेचे उमेदवार हिकमत उढाण हे आहेत आणि सतीश घाटगे यांनी भाजपकडनं या ठिकाणी बंडखोरी केली आहे. मंडळी, घनसावंगी हा मतदारसंघ प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभावित आहे मराठा आणि ओबीसी आरक्षण संदर्भाने. या ठिकाणी शरद पवार गटाचे राजेश टोपे यांना अधिकृतरित्या उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. ते मंत्री राहिले आहेत. या मतदारसंघावरती त्यांचा मोठ्या प्रमाणावर होल्ड आहे. पण अशातच सतीश घाटगे हे भाजपचे उमेदवार आहेत, त्यांनी देखील बंडखोरी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी युती आणि आघाडीमध्ये जर का लढत होणार असेल तर ती हिकमत उढाण आणि राजेश टोपे यांच्यामध्ये होणार आहे. परंतु सतीश घाटगे अर्ज मागे आपण घेणारच नाही आहोत असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणची लढत ही अतिशय महत्त्वाची होणार आहे. 2019ला हिकमत उढाण यांचा अगदी निसटत्या मतांनी पराभव झाला होता. 3,500-4 हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. राजेश टोपे त्या ठिकाणी निवडून आलेले होते. त्यामुळे घनसावंगी हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे आणि या मतदारसंघामधनं हिकमत उढाण, सतीश घाटगे आणि राजेश टोपे अशी लढाई तर आहेच आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने देखील तगडा उमेदवार या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये उतरवलेला आहे आणि यामुळे ही लढाई अतिशय महत्त्वाची असणार आहे. घनसावंगी, राजेश टोपे, मनोज जरांगे पाटील, मराठा फॅक्टर, ओबीसी फॅक्टर हा अतिशय मोठ्या प्रमाणात घनसावंगी, अंबड, बदनापूर या मतदारसंघामध्ये आहे. तर याच पद्धतीच्या ह्या बातम्या आहेत. बंडखोरांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा. यापैकी कुठले उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात हे देखील कमेंट करून अवश्य सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.